अंधाधुंद गोळीबार, लहान वृद्ध पर्यटक त्यांनी कुणालाही सोडलं नाही। 26 नोव्हेंबर 2008 ची ती रात्र आठवली तर आजही अंगावर शहारे येतात। सलग 59 तास मुंबई हादरत होती। हेमंत करकरे, विजय सालसकर, अशोक कामटे यांच्यासारखे शूर पोलीस अधिकारी देशाने गमावले। या हल्ल्याने फक्त मुंबईच नाही तर भारतासह संपूर्ण जगही हादरलं। हा हल्ला इतिहासातला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणूनही आज लोकांच्या स्मरणात आहे। मात्र अजूनही या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पापांना न्याय मिळू शकलेला नाहीये। कारण हल्ल्यात सामील असलेल्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार मारलं होतं तर अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं। परंतु या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून तहव्वूर राणा अजूनही जिवंत आहे। हल्ल्यानंतर तहव्वूर राणा अमेरिकेत लपला। गेल्या 17 वर्षांपासून तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। आता शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारतात सोपवणार असल्याची घोषणा केली आहे। नेमकं काय म्हणाले आहेत ट्रम्प? तहव्वूर राणा इतकी वर्ष अमेरिकेत का होता? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तकचा विदेशवारी हा विशेष कार्यक्रम। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला प्रत्यार्पण करण्याची घोषणा केली आहे। प्रत्यार्पण म्हणजे गुन्हा करून दुसऱ्या देशात पळून गेलेल्या व्यक्तीला न्यायालयीन चौकशीसाठी किंवा शिक्षेसाठी त्याच्या देशात परत पाठवणे। ही एक कायदेशीर प्रक्रिया असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत। त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली। या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यात प्रामुख्याने मुंबईतल्या 2008च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे। मोदी ट्रम्प भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला आम्ही मंजुरी देत आहोत। राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असंही त्यांनी सांगितलंय। 26/11 या हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला होता। या कारवाईत 9 दहशतवादीही ठार झाले। हे दहशतवादी पाकिस्तान कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं होतं। या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला पोलिसांनी जिवंत पकडलं होतं। त्याला नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली। तर दुसरीकडे अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडली विरोधात भारतीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं तहव्वूर हुसेन राणा यांचं। शिकागोत कडेकोट बंदोबस्तात 4 आठवडे चाललेल्या खटल्यादरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले आहेत। या दरम्यान त्याच्या बालपणीचा जवळचा मित्र हेडलीची पार्श्वभूमीही समोर आली। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने अमेरिकेला विनंती केली होती। आता ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर तहव्वूर राणाचं अखेर भारतात प्रत्यार्पण केलं जाणार आहे। आता पाहूयात हा तहव्वूर राणा नेमका कुठला आहे आणि अमेरिकेतच का राहत होता। तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानातला। तिथेच तो लहानाचा मोठा झालाय। वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला। राणाची पत्नी ही डॉक्टर होती। पती पत्नी दोघंही 1997 मध्ये कॅनडात गेले आणि 2001 मध्ये कॅनडाचे नागरिक बनले आणि अमेरिकेतील शिकागोत राणाने इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली। लष्कर-ए-तैयबाच्या सांगण्यावरून राणाने हे सगळं केल्याची माहितीही पुढे समोर आली। आता तहव्वूर राणा हा काही एकटा हे सगळं करत नव्हता। लष्कर-ए-तैयबा त्याच्या पाठीशी तर होतच, मात्र या कटात त्याची आणखी एक जण साथ देत होता। तो होता डेव्हिड हेडली। डेव्हिड हेडली तसा राणाचा जुना मित्र, पण शिकागोत त्यांची पुन्हा भेट झाली आणि आधीची मैत्री पुन्हा सुरू झाली। त्यानंतर या दोघांनी हल्ल्याचा कट रचायला सुरुवात केली। मुंबईवरील हल्ल्याच्या तयारीदरम्यान म्हणजे 2006 ते 2008 या काळात हेडलीला अनेकदा रेकीसाठी मुंबईत यावं लागत होतं। तो पुन्हा पुन्हा मुंबईला का जातोय अशी शंका कुणालाही येऊ नये त्यासाठी त्याने राणाच्या ट्रॅव्हल्स एजन्सीची मुंबईत शाखा उघडली। आता डेव्हिड हेडलीपर्यंत पोलीस कसे पोहोचले तेही पाहूयात। ऑक्टोबर 2009 मध्ये घडलं असं की जीलँड पोस्टेन नावाच्या डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांचं वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं। त्या रागात वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघं डेन्मार्कला विमान पकडण्यासाठी जात होते। तेव्हा FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांना शिकागो विमानतळावर पकडलं। या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली आणि तिथूनच उलगडा व्हायला सुरुवात झाली। मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता। अमेरिकन नागरिकांना मारण्यासोबतच इतर 12 आरोपांमध्ये तहव्वूर राणाला अमेरिकेत शिक्षा सुनावण्यात आली। अमेरिकन कोर्टाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडली तहव्वूर राणाविरुद्ध सरकारी साक्षीदार झाला। हेडलीने मुंबई हल्ल्याच्या नियोजनाबद्दल तपशीलवार साक्ष दिली। तसंच या हल्ल्यात त्याचा आणि राणाचा सहभाग नेमका किती होता हेही स्पष्ट केलं।
अशा प्रकारे राणाला 2 वेगवेगळ्या कटात सहभागी असल्याबद्दल 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई हल्ल्याचा कट रचण्याबरोबरच डॅनिश वृत्तपत्रावरील हल्ल्याची योजना आखण्यात मदत केल्याबद्दलही राणा दोषी आढळला होता. अटकेनंतर राणाने हेही कबूल केलं की हेडलीने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैबाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता. 2008 ते 2005 दरम्यान पाकिस्तानमधील LDTच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये 5 वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुली हेडलीने दिली. 2005च्या सुरुवातीला हेडलीला LET सदस्यांवर पाळत ठेवण्यासाठी भारतात येण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुढील 3 वर्षात हेडलीने 5 वेळा भारताला भेट दिली. अमेरिकेच्या शिकागो शहरात अॅटर्नी जनरलने जारी केलेल्या निवेदनानुसार 2006च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस हेडली आणि LETच्या 2 सदस्यांनी त्यांच्या कारवायांसाठी मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्यावर चर्चा केली. हेडलीने त्यांना माहिती दिली की भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल. याची राणाशी सल्लामसलत करून चाचपणी झाली आणि त्यानुसार हल्ला केला गेला. अंगावर शहारा आणणारा तो दिवस होता. लोक हतबल झाले होते. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू होते. अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात मारले गेले. तेव्हापासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची घोषणा केल्यानंतर आता पुढे आणखी काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.